आयुष्यातल्या या तीन गोष्टी कधीच विसरू नका. पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या भूतकाळाचा विचार करून बरेच जण आहेत त्यांच्या आयुष्यातल्या भूतकाळाचा विचार करून त्यांच्या भविष्यकाळाचा विचार करतात. म्हणजे भूतकाळात काय घडलं याच्यावरती ते निर्णय घेतात की माझं भविष्य कसं असणार. नाही, तुमच्या प्रेझेंट काळामध्ये तुम्ही काय करता त्याच्यावरती तुमचं भविष्य निर्भर करतं. तुम्ही आज काय करता त्याच्यावरती तुमचं भविष्य निर्भर करतं. तुम्ही आज कसं मेहनत करता याच्यावर तुमचं भविष्य निर्भर करतं. तुम्ही आज किती मेहनत घेता याच्यावरती तुमचं भविष्य निर्भर करतं. आज तुम्ही किती डेडिकेशन देता याच्यावर भविष्य निर्भर करतं. काही जण म्हणतात माझ्याकडनं साड्या कोणी घेतच नाही. घेतच नाही, भूतकाळ झाला. घेणार आहेत, भविष्यकाळ झाला. घेत आहेत, आज प्रेझेंट, वर्तमान काळ आहे. हे लहानपणी मुलांना शिकवलं जातं, पण दुर्दैव आहे मोठं झाल्यावर आज बऱ्याच जणांना या गोष्टी समजत नसतात. आठवतंय का लहान मुलांना, चौथीच्या मुलांना शिकवलं जातं भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. पण आज वयाच्या 40शीत पण लोकांना ही गोष्ट कधीच समजत नाही आणि त्याच्यामुळे कित्येक लोक त्यांच्या आयुष्यात अयशस्वी आहेत. आज बऱ्याच जणांच्या घरामध्ये भांडण होण्याचं कारण भूतकाळ आहे. पास्ट वरती चर्चा होतात, पास्ट वरती. ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा होतात. ज्या गोष्टींना काही अर्थ नाही त्याच्यावरती चर्चा होतात. आज एक गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जर आज समजा आपण ट्रॅव्हलिंग करतोय, ट्रॅव्हलिंग करताना अचानकपणे एका गाडीची दुसऱ्या गाडीला धडक झाली. अचानकपणे एका गाडीची दुसऱ्या गाडीत धडक झाली. अरे गाडीची धडक झाली. गाडीची धडक झाल्यावर भांडण करून काय फायदा आहे का? हॅलो. ती गाडीची धडक झाल्यानंतर त्याला त्याची आई आठवते, बहीण आठवते, आजी आठवते, पणजी आठवते, आजोबा आठवतात, वडील आठवतात, सगळं आठवतात. भांडण, अरे काय अर्थ आहे त्या गोष्टीचा? त्या गाडीची दुसऱ्या गाडीला धडक लागल्यानंतर तिथेच त्या गाडीचा विषय संपतो. पण बरेच लोक झालेल्या धडकेवरती, कित्येक लोक, तो म्हणतो चल कोर्टात, हा म्हणतो चल कोर्टात, दोघं जातात कोर्टात. कोर्टात गेल्यावर काहीच होत नाही, दोघांचे पैसे जातात. हा आहे भूतकाळ. हेच पास्ट वरती कधीच विचार नाही करायचा आयुष्यामध्ये. कधीच नाही विचार करायचा. आज मी आहे, कीर्ती आहे, राजेश सर आहे, तुम्हाला मी लिटरली सांगतो, इव्हेंट झाल्यानंतर आम्ही चर्चा पण नाही केली इव्हेंट कसा झाला याची. कारण ऑलरेडी इव्हेंट झाला. आता आम्ही चर्चा करून काय फायदा, इव्हेंट कसं झालं विचारून. हॅलो. जो व्हायचं ते झालं. आता पुढं काय करायचं ना, याच्यावरती फोकस पाहिजे. बरेच जण आता मला, म्हणजे काही लोकांचे जेव्हा मेसेज येतात ते कळतंय. बरेच जण म्हणतात माझं गोल्ड नाही झालं. नाही झालं तर नाही झालं, आता काय करायचं, गोल्ड व्हायचंय. टार्गेट तुमचं फ्युचर पाहिजे. कदाचित देवानं तुमच्यासाठी ह्याच्यापेक्षा भारी काहीतरी प्लॅन केला असेल. मी परत एकदा सांगतो गाईज, परत एकदा मी तुम्हाला सांगतो, आपल्या हातात काही नसतं. करणारा खेळणारा सगळा वरती बसलेला आहे. तुम्हाला काय वाटतं की मी सगळं करतो, तुम्ही काही नाही करू शकत. तुम्ही काही नाही करू शकत. मी किती जरी ठरवलं ना, 9:30 मिनिटाने इव्हेंट चालूच झाला पाहिजे, 9:45 झाली. हॅलो. मी किती ठरवलं होतं ना, स्टार डायमंडला विचारा. किती ठरवलं होतं, कोच कोणी नाही आलं तरी इव्हेंट चालू होईल. झाला का? नाही. बऱ्याच जणांना काय वाटतं सगळं माझ्यामुळे होतं. आपल्यामुळे काय नाही होतंय गाईस. मी किती जरी ठरलं ना मला इव्हेंट टायमिंगवर चालू करायचं होतं, नाही करू शकलो असतो. का? कारण ते शेवटी ठरलेलं आहे, लिखित आहे. आणि जे लिखित आहे ना ते ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे. तुम्ही आज प्रत्युषमध्ये आहेत ना, तुम्हाला ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे. मी प्रत्युषमध्ये, ऍक्सेप्ट बटन पहिल्यांदा लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये ऍक्सेप्ट बटन खूप महत्वाचं आहे. आयुष्यामध्ये जर हार आली तर ते ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे. जर तुमच्या आयुष्यात आज यश आहे तर ते ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे. तुमच्या आज जर समजा, आता एक उदाहरण द्या, 1,500-2,000 लोकांचा इव्हेंट झाला. हॅलो. तुम्हाला लिटरली सांगतो, मागच्या कालपर्यंत सुद्धा, परवा दिवशी तर इव्हेंट झाला, परवा दिवशी रात्री आम्हाला तिथे 2 वाजले. काल सुद्धा रात्री 1-1:30 नंतर ट्रॅव्हलिंग चालू झाली. आज आम्ही हे बोलू शकतोय की नाही, आज कोणतरी स्टारने मीटिंग घ्या, आम्ही नंतर मीटिंग घेऊ. नाही. अरे हा तरी ऐतिहासिक वर्षाचा पहिला दिवस आहे, आज पहिली मीटिंग आहे. राहुल बेडदा, तुलाच जायचंय. मी तुम्हाला खोटं नाही बोलत, मी 7:30 वाजता स्टारच्या ग्रुपला मेसेज टाकणार होतो की मला मीटिंग येणं शक्य नाहीये. कारण ऑलरेडी इतका विकनेस आज माझ्यामध्ये होता. पण नंतर तुम्हाला देवा शपथ सांगतो, मी स्वामींची शपथ घेऊन सांगतो, 8:55 माझ्यामध्ये विकनेस होता.
8 वाजून 55 मिनिटापर्यंत. पण जेव्हा मी मीटिंग ओपन केली आणि 982 लोक दिसले ना, माझं सगळं गायबच झालं दुखणं. आईला म्हणलं, इथं मीटिंग चालू व्हायला अजून 2 मिनिटं, तर ऑलरेडी मीटिंग ओव्हर बॅक आहे. गाईज, एक गोष्ट तुम्हाला सांगू का? आपलं कामच आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. तुम्हाला ज्या दिवशी वाटेल ना की मला विकनेस फील होतंय, उठा आणि मार्केटमध्ये त्याच ताकदीने परत कामाला लागा. तुम्हाला ज्या दिवशी वाटतं ना माझ्याकडनं कोणी साडी घेत नाही, उठा त्याच ताकदीने लोकांना परत प्रमोशन करायला चालू करा. तुम्हाला जर वाटतं ना तुमच्याकडे कोणी जॉईनिंग होत नाही, उठा त्याच ताकदीने लोकांना बिझनेस प्लॅन सांगण्याची तयारी ठेवा. गाईज, लोक तयार आहेत. आपल्याला प्रेझेंट करता आलं पाहिजे. आपल्याला प्रेझेंट करता आलं पाहिजे. गाईज, इतकं पॉझिटिव्ह वातावरण आता प्रत्युष बद्दल आहे. फक्त थांबा, पुढच्या 24 तासामध्ये बऱ्याच न्यूजला तुम्हाला प्रत्युषच्या बातम्या बघायला मिळणार आहेत. आणि त्यावेळी तुम्ही ते प्रमोशन करून तुमचा बिझनेस करू शकताय. मला तुम्हाला सांगायचं काय, मी आपल्या इव्हेंटमध्ये सुद्धा मी ह्याच गोष्टी मांडल्या, की तुम्ही, व्यवसाय चुकीचा नाहीये, कंपनी चुकीची नाहीये, मॅनेजमेंट चुकीची नाहीये, लीडरशिप चुकीची नाहीये, प्रोडक्ट चुकीचं नाहीये. चुक्या काही आपल्या आतमध्ये असतात. प्लीज ऍक्सेप्ट द बटन. चुका आपल्यामध्ये कित्येक असतात. कित्येक जण आज सुद्धा ह्या गोष्टीवरती डिपेंड आहेत, किंवा ह्या गोष्टीवरती बसले आहेत, की सर प्रोडक्ट महागच आहे. अजून पण त्यांच्या डोक्यामध्ये तेच कॅल्क्युलेशन चालू आहे, प्रोडक्ट महागच आहे. कित्येक जण अजून त्यांच्या डोक्यामध्ये हेच चालू आहे, कोणी जॉईनच होत नाही. असं का असेल या जगामध्ये, की काही जणांचं खूप चांगलं चालतं आणि काही जणांचं खूप वाईट चालतं? काही जणांना यश मिळतं, काही जणांना अपयश मिळतं. काही जण कंटिन्यू डे बाय डे ग्रोथ करत चाललेत, काही जण मागे 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 चाललेत. याच्या मागचं रिझन काय? याच्या मागचं रिझन एकच आहे गाईज. फक्त आणि फक्त तुम्ही तुमच्या माइंडला ऑर्डर काय देता. काय ऑर्डर देता तुमच्या माइंडला तुम्ही, खूप मॅटर करणार आहे. मी तुम्हाला काही आज खूप छान मेसेज देण्याचा प्रयत्न करेल. आयुष्यभर हे मेसेज तुमच्या सोबत घेऊन जा गाईज. आयुष्यभर. पहिली गोष्ट, ह्या कानाचा योग्य वापर करा. ह्या कानाचा योग्य वापर करा. ह्या कानात कान भरणारे खूप मिळणार आहेत. कानात कित्येक लोक येऊन विष ओतणार आहेत. तुम्ही ते घ्यायचं की नाही घ्यायचं तुमच्या हातामध्ये आहे. हॅलो. खूप महत्वाचा मेसेज आहे तुम्हाला. माणूस वाईट नसतो, माणसाची परिस्थिती वाईट असते, पण त्या परिस्थितीमध्ये कान भरणारे सुद्धा वाईट असतात. ह्या ह्या कानावरती काही इतका कंट्रोल करा, कोण तुम्हाला काय बोलतं, काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं तुम्हाला कळलं पाहिजे. जर समजा तुमची एखादी रिलेटिव्ह म्हणते असं काय नाही होत, तुम्ही लगेच कानामध्ये भरलं पाहिजे, ओके थँक्यू सो मच. 10 नोव्हेंबरला मी दाखवेल म्हणून मी काय करू शकतो आणि काय नाही. मी सगळ्यांना सांगेल गाईज, 10 नोव्हेंबर 2026 परत एकदा ऐतिहासिक होणार आहे. परत एकदा ऐतिहासिक होणार आहे. म्हणजे जर आत्ता 2025 जर तुम्ही ट्रेलर बघितला, मध्ये तुम्हाला पूर्ण पिक्चर बघायला मिळणार आहे. का? कारण 1000 दिवसांचा आपण क्रॉस करतोय 10 नोव्हेंबर 2026 ला. आजच कातार सर आणि यांच्यासोबत आमचं डिस्कशन झालं, की सर 10 नोव्हेंबर 2026 ची तयारी कशी होणार आहे. आज संभाजीनगरच्या टीमने जी कमिटमेंट आहे, की सर 10 नोव्हेंबर 2026 ला आपण आर्टिफिशियल स्टेज, आर्टिफिशियल पूर्ण हॉल बांधणार आहेत. कारण एवढी पब्लिक असणार आहे, एवढी पब्लिक असणार आहे की पॉसिबल नसणार आहे कुठल्याच हॉलमध्ये बसेल. मी खरं सांगतो, विश्वास ठेवा डोळे बंद करून. हा येणारा काळ फक्त प्रत्युषणचा असणार आहे. विश्वास ठेवा माझ्यावरती, येणाऱ्या काळात सगळ्यांच्या अंगावर साड्या प्रत्युष्य दिसणार आहेत. विश्वास ठेवा माझ्यावरती, येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांच्या अंगावरती ज्वेलरी प्रत्युष्य असणार आहे. विश्वास ठेवा माझ्यावर, येणाऱ्या काळात प्रत्येकाच्या घरात चायपत्ती प्रत्युष्या माध्यमातून असणार आहे. सकाळची चहा पण प्रत्युष्या माध्यमातून असणार आहे. रात्रीचं जेवणात लागणारी मीठ सुद्धा प्रत्युष्या माध्यमातून असणार आहे. विश्वास ठेवा गाईज. विश्वास ठेवा. ह्या जगात सगळ्या गोष्टी शक्य आहेत, फक्त विचार केला पाहिजे. बरेच लिडरशिपला माहित आहे, मागच्या 1-1.5 वर्षापासून मी म्हणायचो ग्रोसरी येणार आहे, मला खरंच माहित नव्हतं कुठून येणार आहे, पण आली.
मी म्हणतोय ना, सगळा फिल्डिंग लावणारा मागे बसलेला आहे. मला माहित नव्हतं ग्रोसरी कुठून येणार आहे. कातर सर तर नंतर भेटले आयुष्यामध्ये. पण ग्रोसरी येणार आहे मागच्या कित्येक वर्षांपासून. मी म्हणतोय की ग्रोसरी येणार आहे. मी माझ्या जुन्या ऑर्गनायझेशन पासून म्हणतोय ग्रोसरी येणार आहे. गाईज, तुम्ही जे बोलता ना ते होतं आयुष्यामध्ये. मी म्हणायचो सॅनिटरी पॅड येणार आहे. प्रत्युषने नवीन प्रोडक्ट लॉन्च केलं सॅनिटरी पॅड. तुम्हाला एक लक्षात ठेवा, 3,000 नवीन प्रोडक्ट आपण ऍट अ टाइम आणणार आहेत. आता मीटिंगच्या थोड्या वेळापूर्वीच मला त्याचे व्हिडिओज आले. अक्षरशः मी ते बघितली जागा, मला पण प्रश्न पडला की खरंच स्वप्न पूर्ण होत आहेत का. अंगावरती काटा येत होतं ते सगळं बघत असताना. एक विचार करा, पार्ले बिस्किट 10चं तर 11ला प्रति विकणार नाही. हॅलो, हॅलो. होईल असं की 10 रुपयाचं पार्ले बिस्किट प्रति 11 रुपयाला विकेल मार्केटमध्ये? 10लाच विकेल ना. मग प्रत्युषची साडी कसं महाग विकेल यार कंपनी? ज्वेलरी कशी महाग विकेल? गाईज, तुम्ही विश्वास ठेवा. आत्ता ज्या पद्धतीने राजेश सर, समिता मॅडम असतील, ते जे प्लॅन करतायत की आपण अशी ज्वेलरी लॉन्च करतोय ज्या ज्वेलरीला 5-5 वर्ष गॅरंटी देता येईल. 5-5 वर्ष. आधी 6 महिने देताना फाटायची. आता 5-5 वर्ष गॅरंटी द्यायला आम्ही तयार आहेत. जस्ट वेट अँड वॉच. वेळ द्या. वेळ द्या. त्याच पद्धतीने साड्यांचं कलेक्शन फक्त पुढच्या अजून 2 ते 3 महिने द्या. 150 रुपयांपासून साड्यांची टॉप रेंज प्रत्युष आणणार आहे. आजच माझ्याकडे पहिला पहिला नवीन सॅम्पल आलेत. मी मेगा स्टोर ओनरला सगळ्यांना सांगेल की 250 रुपयाने एवढी भारी साडी आली आहे, जी साडी आपण आता पूर्वी 480 रुपयाला विकत होतो ना, त्या साडीचा डीपी आता 250 रुपये आहे. डोकं माझं काम करत नाही बघून. का 250 रुपयामध्ये कुरिअरमध्ये बोंब होते. पण साडीची रेट 250 रुपये झाली आहे. मी स्वतः शॉक आहे. मला काही आमच्या लिडरशिपने सजेशन दिले होते की सर, ग्रामीण भागामधला डिस्ट्रीब्युटर बेस खूप आहे आपल्याकडे. ग्रामीण भागामध्ये कमी रेटच्या साड्या आल्या पाहिजेत. तुम्हाला सांगतो, कंपनीने लगेच त्याच्यावरती काम केलं. आज सगळा स्टॉक रेडी आहे. काहीच, कंपनी तुमच्याप्रती खूप इमानदारीने काम करते, प्रामाणिकपणे काम करते. आम्ही खूप इमानदारीने तुमच्या सगळ्यांसोबत काम करतोय. आमच्या सगळ्यांचं मी मी आज सुद्धा मी माझ्या खुर्चीवरती बसलो. मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल, आमच्या नसा-नसामध्ये एकच गोष्ट आहे की तुम्ही यशस्वी झाले पाहिजे. तुम्ही जिंकले पाहिजेत. तुम्ही पैसे कमवले पाहिजेत. सामान्य व्यक्ती जिंकला पाहिजे. तुमच्यातली प्रत्येक सर्वसामान्य स्त्री जिंकली पाहिजे. आज जर तुम्ही नसते ना काय, आम्ही कुठेतरी, ठीक आहे, आम्ही आमच्या लाईफमध्ये वेल सेटल झालो असतो, कुठे ना कुठे झालो असतो. पण आज जे तुमचं सक्सेस आहे ना, अक्षरशः तुम्हाला सांगतो, त्या स्टेजवरती मी सुद्धा कंट्रोल करत नव्हतो कित्येक वेळा. मी साईडला जाऊन जाऊन मी माझे डोळे पुसलेले आहेत त्या दिवशी. कारण हे सोपं नाहीये जे 2 वर्षात उभं राहिलंय. हे सोपं नाहीये. 2 वर्षात रात्रीच दिवस सगळ्यांनी मेहनत केली आहे. 2 वर्षात कोणी, मी तरी, अक्षर माझी मुलगी 2 वर्ष झाली, मला कळालं पण नाही माझी मुलगी सुद्धा 2 वर्ष झाली आहेत. मी तिला वेळ सुद्धा नाही दिला त्याच्यामध्ये. कित्येक जणांना हे सगळं माहित आहे. गाईज, खूप प्रामाणिकपणे सगळं करतोय आम्ही. आम्हाला माहित आहे, फक्त 2030 पर्यंत तुम्ही शांतपणे विश्वास ठेवून, एक लहान भाऊ म्हणून सांगतोय, डोळे बंद करून या भावावरती विश्वास ठेवा. फक्त 2030 पर्यंत तुम्ही स्वतःच्या आयुष्यात स्वतः लखपती करोडपती स्वतःला बघाल त्या दिवशी. याला खरे गोष्टी झाल्या. जे लोक आजच्या मीटिंगमध्ये हजारो लोक मला ऐकतात ना, मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल, फक्त पुढचं 1 वर्ष, आज 12 नोव्हेंबरला आपण बोलतोय, परत एकदा पुढच्या 12 नोव्हेंबरला आपण सगळेजण भेटूया. आज जी माझी तळमळ तुमच्या प्रती आहे ना, पुढच्या 1 वर्षानंतर तुम्ही स्वतः ह्याच तळमळीनं मला सांगत असाल की सर, आम्ही जिंकलो. काहीच, फक्त तुम्हाला काही गोष्टी पाळायच्या आहेत.
व्यवसाय खूप भारी आहे, लोकांना प्रॉपर माहिती गेली पाहिजे. प्रोडक्ट खूप भारी आहे, लोकांना प्रॉपर माहिती गेली पाहिजे. कित्येक अनाउन्समेंट कंपनीने मागच्या या इव्हेंटमध्ये केल्या. आज मी जेव्हा बघत होतो लोकांचे इन्कम, अक्षरशः तुम्हाला सांगतो रे, विश्वास नाही बसत हो. कित्येक आमचे स्टार डायरेक्टरचे इन्कम आज 3-3 लाख रुपयाच्या वर, 4-4 लाख रुपयाच्या वर आहेत. कित्येक डिस्ट्रीब्युटरचे इन्कम आज 5-5, 10-10 हजार रुपयाच्या वर आहे. काहीच, एक लक्षात ठेवा, प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड एकमात्र ऑर्गनायझेशन आहे जी पहिल्यांदा तुमच्या प्रती काम करेल, मग कंपनीसाठी राहील. आम्ही जगेल. कारण डिस्ट्रीब्युटर जगला तर कंपनी जगणार आहे. डिस्ट्रीब्युटर जिंकला तर कंपनी जिंकणार आहे. 2030 मध्ये भारतातल्या प्रत्येक व्यावसायिकांना म्हणलं पाहिजे, कंपनी कशी असली पाहिजे तर पृथ्वीसारखी असली पाहिजे. मॅनेजमेंट कसं पाहिजे तर सगळं पृथ्वीसारखं पाहिजे. डिस्ट्रीब्युटर कसे पाहिजेत तर पृथ्वीसारखे पाहिजेत. लीडर कसे पाहिजेत तर पृथ्वीसारखे पाहिजेत. ट्रेनर कसे पाहिजेत तर पृथ्वीसारखे पाहिजेत. स्टोअर ओनर कसे पाहिजेत तर पृथ्वीसारखे पाहिजेत. माझ्यावरती विश्वास ठेवा. काही लोकांना वाटेल यार असं होईल का, 2030ला अख्खा भारत हे म्हणत असेल की कंपनी पाहिजे तर चला पृथ्वीसारखी पाहिजे. जस्ट ट्रस्ट मी. फक्त 3 ते 4 वर्षाचा काळ आपल्याला संघर्षाचा काढायचा सगळ्यांना. आम्ही, मी, कीर्ती, राजेश सर, समिता मॅडम, आम्ही हे स्वप्न बघतोय की तुमच्यापैकी कित्येक लोकांच्या गाड्यांचे स्वप्न कसे पूर्ण होतील. प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचं स्वप्न आहे त्यानं फोर व्हीलर घ्यावं, आहे की नाहीये? ते स्वप्न आता आम्ही बघतोय की आमच्या प्रत्येक डिस्ट्रीब्युटरने फोर व्हीलर घ्यावं. मी खरंच देवाकडे एवढी प्रार्थना करतो, देवा मला, आम्हाला एवढे यशस्वी बनव, एवढे यशस्वी बनव, प्रत्येक 10 नोव्हेंबरला आम्हाला गाड्या वाटायला एक दिवस राहू दे. एवढंच दे मला बस. प्रत्येक 10 नोव्हेंबरला आम्हाला गाड्या वाटायला एक दिवस दे बस. एवढे यशस्वी आम्हाला बनव. काही लोक म्हणतील "हे काय बोलतात सर?" काहीच, बोलल्यात, जो पण बोलणार नाही तो पण होणार नाही, आणि जो पण होणार नाही तो पण इतिहास घडणार नाही. आतून आवाज येतोय, हा, हे होणार आहे, हे होणार आहे, हे होणार आहे. फक्त थोडा वेळ, थोडा वेळ, थोडी मेहनत, थोडा संघर्ष, थोडे डेडिकेशन. मी तुमच्या सगळ्यांकडनं एकच गोष्ट मागेल आज, तुम्हाला घराच्या बाहेर जायची गरज नाहीये. तुम्ही सगळ्यांनी घरात बसून काम करा. घराच्या बाहेरचं फील्ड सांभाळायला आमची पूर्ण टीम आहे. पण तुम्ही जे घरात बसून काम करता ते 100% करा. त्या कामामध्ये कुठे ना कुठे ते काम सुद्धा पार्ट टाइम मध्ये नका करू. म्हणजे ऑलरेडी तुम्ही पार्ट टाइम मध्ये काम करता, त्यात सुद्धा अजून एक्स्ट्रा पार्ट टाइम नका करू. काही जण मूड वरती काम करतात, काही मूड वरती काहीच गोष्टी नाही होत्या जगात. बरेच फॅमिली असे आहेत जे मूड वरती काम करतात. मूड आला तर सर कॉलिंग करणार, मूड आला तर मीटिंग करणार, मूड आला तर आज रात्री ट्रेनिंग करणार, मूड आला तर सर साडीचं स्टेटस टाकणार, मूड आला तर लोकांना बोलणार. मूड वरती काय नाही होत. गाईज, डोळे बंद करा 1 मिनिट, 1 मिनिटासाठी सगळ्यांनी डोळे बंद करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा की मला आयुष्यात काय हवंय. विचारा स्वतःला तुमचे प्रश्न काय, तुम्हाला नेमकं पाहिजे काय तुमच्या आयुष्यामध्ये. करा डोळे बंद. आपण एकदा एक सेल्फ टॉक करूया, की आपण स्वतःसाठी एक सेल्फ टॉक करूया पुढचे 5 मिनिट. करा प्रत्येकाने डोळे बंद. पहिल्यांदा त्या परमपिता परमेश्वराला धन्यवाद म्हणा की त्याने तुम्हाला हा व्यवसाय दिलाय. त्या देवाला पहिल्यांदा थँक्यू म्हणा की बाबा तू माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी आज एक्स्ट्रा ऍड ऑन केलंय. जिथं लोकांच्या हातामध्ये काय नाही, आज माझ्या हातामध्ये संधी आहे. पण या संधीचं मला सोनं करायचंय, त्यासाठी मी कशा आहे बघा, सोनं करण्यासाठी तुमच्या समोर काहीतरी टार्गेट पाहिजे. का करायचं तुम्हाला, कशासाठी करायचं तुम्हाला, काय स्वप्न आहे तुमचं.
विचारा एकदा एकदा तरी काहीतरी मनाला विचारा, तुमचं स्वप्न काय आहे? पैसे कमवणं हे स्वप्न नाही होऊ शकत. स्वप्न आत्मसन्मानानं जगणं हे होऊ शकतं. पैसे कमवणे हे स्वप्न नाही होऊ शकत. आपल्या मुलांसमोर एक बिझनेस वुमन म्हणून जाणे हे स्वप्न होऊ शकतं. पैसे कमवणे स्वप्न नाही होऊ शकत. पण काय होऊ नये, आपल्या घरातल्या कर्ता-धर्त्या व्यक्तीला काही झालं, तर खंबीरपणे त्या घराचा सगळा भार खांद्यावर घेण्याची तयारी तुमच्यामध्ये असली पाहिजे. गाईज, मी बऱ्याच वेळा सांगतो, मी माझ्या आईला मी बघितलं या परिस्थितीतून जाताना. कारण माझ्या रिसेंटली 2-3 वर्षापूर्वी जेव्हा माझे वडील गेले, माझ्या डोळ्यासमोर सगळ्यात मोठं टार्गेट होतं माझ्या आईला त्यातनं बाहेर कसं काढणं. मी खरं सांगतो, मी यशस्वीरित्या तिला त्यातनं बाहेर काढलं. आज तिला एवढं व्यवसायामध्ये आम्ही गुंतवून टाकले, एवढं कामामध्ये गुंतवून टाकलं, की तिच्याकडे आज वेळच नाही विचार करायला. आज तुम्ही पण एक आई आहात, कुठल्या ना कुठल्या मुलाची तुम्ही पण आई आहात. कधी ना कधी अशा आयुष्यात कुणासोबत घडू नये, दुश्मनासोबत पण घडू नये. पण कदाचित जर अशा गोष्टी घडल्या ना, तर तुम्ही खंबीर पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये. आज मला खूप अभिमान वाटतो, आमच्या दीपाली गिरी मॅडम असतील, आज शिल्पा मॅडम असतील, आज अपर्णा मॅडम असतील, यांना जेव्हा बघतो ना, आज ह्या एवढ्या खंबीरपणे व्यवसाय करतायत. खरं सांगतो, हे हे सगळ्यात मोठं सक्सेस आहे यार आमचं. सगळ्यात मोठं सक्सेस आहे. आज दीपाली मॅडमला जर निहालनं म्हणलं की मम्मी मला हे पाहिजे, दीपाली मॅडम कधीच नाही म्हणू शकत नाही मी देऊ शकत म्हणून. ती म्हणते चल बाळा तुला काय पाहिजे मी ते घेऊन देईल. आज अपर्णा मॅडम महिन्याला 30,000 ते 40,000 रुपये निवांत इन्कम घेतायत. जर आज त्या प्रत्युषमध्ये नसत्या ना, भले आयुष्यात सगळं काही असेल ना, पण आज आयुष्यामध्ये जर कॉन्फिडन्स नसेल तर काय करणार आहे माणूस? कारण जगण्यासाठी आत्मविश्वास लागतो भाईज. तुम्ही समजून घ्या या सगळ्या गोष्टी. हा व्यवसाय करायचा काय? तुम्ही एका अशा प्रवासावरती निघा, ऑलमोस्ट या मीटिंग मधले कित्येक जणी 30-40 ओलांडलेले आहेत. राहिलेले 10 ते 20 वर्ष आहेत ना, इतकं अभिमानाने जगा. पण या अभिमानाने जगताना आहे ना, स्वार्थ हा खूप लांब ठेवा. निस्वार्थपणे तुम्ही प्रत्येकासोबत काम केलं पाहिजे. हे जगत असताना अहंकार खूप बाजूला ठेवा. कारण आम्ही आमच्या आयुष्यामध्ये असे कित्येक उदाहरण आहेत गाईज, की जे यशस्वी झाले पण अहंकारामुळे संपले. मागच्या 10-12 वर्षात कित्येक अशी उदाहरणं बघितले, कित्येक जे बादशाह होते, जे बादशाह होते, पण अहंकार त्यानं नष्ट केला. आयुष्यभर ह्या लहान भावाची एक गोष्ट लक्षात ठेवा. इगो, ॲटिट्यूड आणि अकड ह्या गोष्टीपासून खूप लांब राहा. बरेच जण त्या दिवशी बघितलं असेल अक्षरशः, माझ्या मते संभाजीनगरचे बरेच जण होते किंवा इकडे हे मुरुमच्या मॅडम वगैरे बरेच जण होते. आम्ही अक्षरशः चप्पल काढून शूज वगैरे काढून थांबलो होतो आम्ही. कारण आमची कॅपॅसिटी इतकी नव्हतीच की शूज घालून थांबण्याची पण. अक्षर मी स्टार डायमंडला सांगेल, इव्हेंटच्या म्हणजे 9:30 पावणे 10 वाजता मी काहीतरी चेअरवरती डायरेक्ट पडलो होतो अक्षरशः. कॅपॅसिटी पूर्ण संपली होती. शेवटी लंगडत चालत होतो मी. एवढी कॅपॅसिटी संपली होती. पूर्ण पाय असे सुजले होते माझे रात्री. काही जे का होतंय माहितीये का, हे फक्त तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी आम्ही करणे. आम्ही बाउन्सर ठेवली होती लोकांनी आमच्यापासून लांब राहावं यासाठी. आणि बाउन्सरलाच लांब ठेवावं लागलं आम्हाला. बाबा नको राहू दे येऊ दे आमची फॅमिली आहे. आम्ही नाही लांब करू शकत तुम्हा लोकांना. खूप प्रामाणिकपणे सगळेजण काम करतात गाईज. पूर्ण प्रत्युष परिवार, प्रत्युष लीडरशिप, स्टार डायमंड मॅनेजमेंट, राजेश सर, समिता मॅडम, मी, कीर्ती, आमच्या ऑफिशियल टीम, सगळे स्टार डायरेक्टर, सगळे मेगा स्टोर ओनर खूप प्रामाणिकपणे काम करतात गाईज. खूप प्रामाणिकपणे. तुम्ही सगळ्यांनी त्याच पद्धतीने त्या सगळ्यांना सहकार्य करा. तुम्ही त्या सगळ्यांनी त्या सगळ्यांसोबत आहे बघा,
मी इव्हेंटमध्ये बोललेले परत काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला सगळ्यांना सांगेल. 3 गोष्टींसोबत परत एकदा व्यवहार लिहून घ्या तुमच्या घरामध्ये. तुमच्या वॉश बेसिन वरती लिहून घ्या, तुमच्या किचन वरती लिहून घ्या. 3 गोष्टी पहिल्यांदा समजून घ्या. 3 गोष्टी. हा व्यवसाय कोणासोबत आहे, त्यांच्यासोबत रिलेशन चांगले ठेवा. हा व्यवसाय हा व्यवसाय तुमच्या अपलाईन सोबत आहे, ज्याने तुम्हाला ह्या व्यवसायात आणलं. गुरु आहे तो. तुम्हाला जर 2 लहान जुळे मुलं असतील ना, जुळ्या मुलांमध्ये पण पहिला मोठा मुलगा त्यालाच म्हणलं जातं, जो 1 सेकंदानंतर पहिल्यांदा जन्माला आलाय. हॅलो. अपलाईन अपलाईन आहे. काही जणांना वाटतं मी अपलाईन पेक्षा मी हुशार आहे. कधीच नाही होऊ शकत. प्रत्येक मुलाला वाटतं माझ्या बापापेक्षा मी हुशार आहे, पण बापाकडे अशी एक तरी कोणतरी गोष्ट असते की ती मुलापेक्षा जास्त असते. तुमच्या अपलाईनला पहिल्यांदा तुम्ही मान दिला पाहिजे. भले बघा तुमचा अपलाईन आई वडील कसे पण असू द्या, गरीब असू द्या, आई वडील असतात. येस और नो? हॅलो. कसे पण असू द्या, कसे पण असू द्या, आई वडील असतात. त्यांची जागा या जगात कोण नाही घेऊ शकत. कोणीच नाही घेऊ शकत. तुम्ही बघितलं का, मी प्रत्येक इव्हेंटला मी माझ्या आईला आणतो. प्रत्येक काही असू दे, मी माझ्या आईला सोबत ठेवतो. आई आई आहे. सेम अपलाईन अपलाईन आहे. अपलाईनची जागा या जगात रिप्लेस नाही होत. कधीच नाही होऊ शकत. कधीच नाही होऊ शकत. हे जगात सगळेच लोक तुम्ही साथ सोडतील, पण तू एक अपलाईन तुम्हाला म्हणेल की चल यार आपण बघू, परत एकदा करू चल. हे अपलाईन आहे. अपलाईन प्रती तुम्ही इमानदार पाहिजेत. काही जण अपलाईन बद्दलच शाळा करतात. काही अर्थ नाही करून यार. महिलांमध्ये असे काही गुण असतात असं मी ऐकले. मला नाही माहित बरं का. हे म्हणतं जग, म्हणतं, मी नाही म्हणत आहे. नंतर मला सर तुम्ही कसं काय बोलले असं. हे जग म्हणतं. पण महिलांना कसं रोज सकाळी जेवण करताना ते मीठ मिरची मसाला टाकायची सवय असते. सेम ते मीठ मिरची जेवणात टाकत असताना माणसात पण टाकायची सवय असते, असं ऐकलंय मी. खरं आहे का नाही आशा मॅडम तुम्हालाच माहित. पण मी सगळ्यांना सांगेल प्रामाणिकपणे, आपलं आपण वेगळ्या परिवारात आहोत. मी तर ह्या मताचा आहे, जर तुमच्या समोर एखाद्यानं तुमच्या अपलाईन प्रती या तुमच्या डाऊनलाईन प्रती या कंपनी प्रती चुकीचं बोललं असेल ना, तर तुम्ही त्याला चांगलंच बोला. तुम्ही त्याला चांगलंच बोला. म्हणजे एक उदाहरण धरा. मला जर आता समजा मी आणि राजेश पाटील मित्र आहेत, मी आणि कीर्ती, आम्ही हजबंड वाईफ, नंतर आम्ही बिझनेस पार्टनर म्हणून आहेत, आम्ही दोघांचे एकमेकांचे बेस्ट फ्रेंड म्हणून आहेत. तुम्हाला सांगतो, आमच्याबद्दल जरी कोणी काय बोललं ना, बोलणारे काही बोलतील त्यांचा प्रश्न आहे, आम्ही ते पुढे डिस्कस नाही, पुढे ते चर्चाच होत नाही. गाईस आपण काय करतो माहितीये का, खालून काय येतं त्यात आपण मीठ मिरची मसाला टाकतो आणि मग ते पुढे काड्या करतो. यात अर्थ नाही यार. ह्याचे एक आयुष्य, ह्यात पण असे पाप केल्यावर मग अर्थ काय आयुष्यामध्ये. शेवटी हिशोब तर तुमच्या कर्माचा होणार आहे ना. हिशोब कशाचा होणार? तुमच्या कर्माचा होणार आहे. हिशोब तुम्ही केलेल्या कामांचा होणार आहे. तुम्ही बरेच जण बघताय मी एवढं बेधडकपणे का राहतो, कारण मला माहित झालं यार आम्ही काय जीव तोड करतोय लोकांसाठी. का नाही घाबरत, आम्हाला माहित आहे झालं आमची किती तळमळ आहे त्याच्यामध्ये. म्हणून तर एवढं बेधडकपणे आहे. तुमच्या जर तुम्ही चांगल्या मनाने काम करत असाल लोकांसाठी, तुम्ही जर कधीच कुणाबद्दल जर चांगलं वाईट बोलत नसाल, कधीच कुणाच्या मध्ये जर चुकीचं काम करत नसाल, तर तुम्हाला या जगातली कोणती ताकद नाही रोखू शकत. पण करू पण नका जर करत असाल तर. खालून कोण चुकीचं बोललं ना, ताई ठीक आहे चालेल म्हणा आणि पुढच्या महत्वाच्या गोष्टीवर दिलं. महत्वाच्या गोष्टीवर जा. माणसं जोडणं खूप अवघड आहे, माणसं तोडणं खूप सोपं आहे. जोडायला कित्येक जन्म जातात, कित्येक वर्ष जातात, कित्येक आयुष्य जातात. तोडायला एक कारण लागतं. त्यामुळे अपलाईन हा तुमचा गुरु आहे. त्या अपलाईन सोबत चांगले रिलेशन, मैत्रीपूर्ण रिलेशन ठेवा. काही लोक अपलाईनलाच म्हणतात माय डिअर बेस्ट फ्रेंड. अपलाईन फ्रेंड नाही होऊ शकत. हॅलो. महत्वाचा विषय सांगतोय. डिअर बेस्ट फ्रेंड ही आपल्या गल्लीतली, सोसायटीतली, गाडीवर फिरणार ती होऊ शकते. गुरु गुरु आहे. ते गुरु आहे, तुमचे कोच आहेत. ते तुम्हाला गाईड करतात आयुष्य जगण्यासाठी.
त्यामुळं अपलाईनला मैत्रीण बनवून नका घेऊ, अपलाईनला गुरु म्हणून ठेवा. देवस्थानी ते आहेत. दुसरं रिलेशन जपा सगळ्या मेगा स्टोर ओनर सोबत. सगळ्या मेगा स्टोर ओनर सोबत एवढं चांगलं रिलेशन जपा, कारण तुम्हाला सर्व्हिस देणारे स्टोर ओनर आहेत. आणि तिसरं रिलेशन जपा मॅनेजमेंट सोबत, कंपनी सोबत, प्रत्युष प्रती. कारण शेवटी या एका प्रत्युषच्या छताखाली आपण सगळेजण काम करतोय. गाईज, व्यवसाय खूप सुंदर आहे. चर्चा या भविष्यावरती झाल्या पाहिजेत, चर्चा या ग्रोथवरती झाल्या पाहिजेत, चर्चा या स्वप्नांवरती झाल्या पाहिजेत. चर्चा हिचं काय चाललंय तिचं काय चाललंय याच्यावर कधीच नाही झाल्या पाहिजे. आय होप तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये बदल कराल 2026च्या नवीन आपल्या प्रवासामध्ये. 2026 खूप ऐतिहासिक होणार आहे, यात कुठलाही डाऊट नाहीये. 2026 हा न भूतो न भविष्य ते होणार आहे. 2026 कित्येक गोष्टी घेऊन येणार आहे, तुम्ही विचार नाही करू शकत. खूप छान काम करा, सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम करा. शेवटचे राहिले तर 10, 15, 20 वर्ष ते हसत खेळत काढा. किती दिवस दुखी आत्मा म्हणून राहणार आहे तू? पण दुखी आत्म्याला कोणीच विचारत नाही. पैसा येतच नाही दुखीवाल्यांकडे. तुम्हाला सांगतो, लक्ष्मी येण्याचे पण काही महत्वाच्या गोष्टी आहेत. लक्ष्मी त्याच्याकडे जाते ज्याच्याकडं सुख आहे. लक्ष्मी त्याच्याकडे जाते ज्याच्याकडे सुख आहे. लक्ष्मी त्याच्याकडे जाते ज्याच्याकडे सरस्वती आहे. लक्ष्मी त्याच्याकडे जाते ज्याच्याकडे समाधान आहे. लक्ष्मी त्याच्याकडे जाते ज्याच्या चेहऱ्यावर कायम स्माईल आहे. आयुष्यात दुखी आत्म्यांकडे लक्ष्मी कधीच जात नाही. लिहून घ्या, आजपर्यंत इतिहास आहे. भिकारी बघा असं मागतो, बरोबर आहे. हॅलो, भिकारी कसं मागतो? असं मागतो. का? कारण तो दुखी असतो. तो दुखी असतो. दानशूर व्यक्ती कसं मागतो? तो एका हाताने देतो, दुसऱ्या हाताने भरपूर येत राहतं. हॅलो, दानशूर व्यक्ती हसत देतो. एखादी दानशूर व्यक्ती, समजा एक उदाहरण जर, एक दानशूर व्यक्ती आहे किंवा कोणी असू द्या, एखादी तुमच्यापैकी पण एखादी व्यक्ती आहे, तो 10 रुपये दान करतोय, तो हसत दान करतोय. येस और नो? तुम्ही दान करताना असं करता का, याला देवानं पण यात माझ्याकडनं पैसे घेतले, असं केलं काही दान? हॅलो, दान करताना काय करता? देवा, खूप चांगलं आमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी दिलं, मला अशीच साथ दे. बरोबर आहे. तुम्ही एका हाताने दान करता, देव दुसऱ्या हाताने तुम्हाला लगेच इन्कमिंग देऊन टाकतो. आणि जे असे असतात ना, त्यांना सकाळी परत मागावं लागतं, दुपारी पण मागावं लागतं, रात्री पण मागावं लागतं, तेव्हा पोट भरतं. आणि जे असे असतात ते सगळे दुखी आत्मे असतात. त्यामुळे आयुष्यात एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल, कसला पण क्षण येऊ दे, तुमच्या इथे चाकू जरी ठेवलं ना कोणी, तरी तुम्ही म्हणले पाहिजे, हा फिरव चल, होऊन जाऊ. कारण जोपर्यंत तुमच्या नशिबात नाही लिहिले तोपर्यंत होणार नाहीये, काही जरी झालं तरी. काही लोकांना वाटतं सगळं आपल्या हातात आहे. काही तुमच्या हातामध्ये नाहीये. काहीच नाहीये तुमच्या हातामध्ये. तुम्ही करून बघा. तुम्ही करून बघा. तुम्ही करून बघा. आज रात्री तुम्ही ट्राय करा. तुमच्या मनासारखी एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे, होते का बघूया आज. करून बघा. जोपर्यंत त्याच्या मनात नाही ना, तोपर्यंत तुमच्या हातात काय नाही होणार. ट्राय ट्राय करून बघा तुम्ही. ट्राय करून बघा. जस्ट राईट. नाही होऊ शकत. मी सगळं करून बघितले म्हणून तुम्हाला सांगतो. सगळं करून आम्ही आमच्या लाईफमध्ये सगळे एक्सपिरियन्स घेतलेत. एखादी गोष्ट आमची लई करण्याची इच्छा असते, नाही होत. कारण जोपर्यंत त्याची इच्छा नाहीये. त्यामुळे जे येतंय ते ऍक्सेप्ट करा. आनंदाने सगळ्या गोष्टी करत चला. खूप भारी होणार आहे 2026. प्रत्युष रिटेलचं ऍप्लिकेशन ऑलमोस्ट रेडी आहे. प्रत्युष ही रिटेलची वेबसाईट आलेली आहे. ते सगळे लिंक्स तुम्हाला मिळून जातील. नवीन ब्राउचर आपलं आलेलं आहे, जे नवीन प्रत्युषचा बुकलेट आहे. बुकलेटसाठी आम्ही एक नंबर देणार आहेत. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, प्रत्युषचे टॅग्स, साडीचे पिन्स आलेले आहेत. तुम्हाला जे काही ऑर्डर करायचं असेल त्यासाठी कंपनी लवकरच एक नंबर देणार आहे. तुम्ही त्याच्यावरून तुमचे जे काही ब्राउचर्स असतील, जे काही ऑर्डर काही टाकू शकता, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. सगळ्या मेगा स्टोअरला सुद्धा लवकरच सगळे नवीन बुकलेट्स अवेलेबल होतील. गाईज, भरपूर नवीन गोष्टी येतात.
जसं कंपनीनं 10 नोव्हेंबरला अनाऊन्स केलंय, छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्युष रिटेलचा सगळ्यात पहिला रिटेल मॉल आपण चालू करतोय. जस्ट लाईक डी मार्ट, तुम्ही पण त्याच पद्धतीने प्रत्युष मार्ट हा एक नवीन सिस्टम आपण चालू करतोय, जी ऑलमोस्ट गुढीपाडवा हे आमचं टार्गेट आहे. 10,000 स्क्वेअर फूट मध्ये हे मॉल आपलं उभारत आहे. आणि माझ्या अंदाजानुसार महाराष्ट्रातले पहिलं मॉल बनणार आहे ज्या ठिकाणी ग्रोसरी, साडी, ज्वेलरी एक वेगळ्या टाईप मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत. वेगळं कल्चर, खूप वेगळी सिस्टम आम्ही त्या ठिकाणी करतोय. सो पुढच्या 7-8 दिवसानंतर ते सुद्धा बघायला मिळेल. सगळ्या गोष्टीचे प्लॅन तुम्हाला दिसतील. नवीन नवीन प्रोडक्ट सगळे कंपनी आणत आहे. नवीन आपल्या कंपनीने नवीन प्रोडक्ट लॉन्च केलं, सगळ्यांनी बघितलं असेल, सॅनिटरी नॅपकिन. ते सुद्धा प्रोडक्ट आलेले आहे. त्याची सुद्धा पुढच्या 8 ते 10 दिवसानंतर त्याच्या ऑर्डर्स तुम्ही यायला सुरुवात करू शकता. एकदम क्वालिटी प्रोडक्ट आहे. काल आलेल्या सगळ्या गेस्टला आय होप ते गिफ्टमध्ये मिळालं असेल तुम्हाला. एक रिटर्न गिफ्ट म्हणून त्यांनी दिलेलं आहे ते. कारण तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला एकदा अनुभव आला पाहिजे त्याच्यासाठी ते दिलेलं आहे. आणि त्यासोबत जर बघितलं तर कंपनी खूप मोठ्या लेवलला 2026 मध्ये उतरणार आहे. खूप मेहनत घ्यायची हो या वर्षात. मी कीर्तीला आज सकाळी आल्याला सांगितलं, फक्त 1 वर्ष. माझी मम्मी म्हणते अशी 1 वर्ष तुझे कधी संपणार आहेत? तू मागची 8 वर्ष झाली 1 वर्षच म्हणतोस, तू दर प्रत्येक वर्षी येतोस 1 वर्ष दे म्हणतोस. मी म्हटलं मम्मी हा 1 वर्ष मला अजून मेहनत करू द्या. कारण मागचे जवळपास 7-8 वर्ष झाले मी असंच म्हणतोय माझ्या घरच्यांना, मला फक्त 1 वर्ष विचारू नका, अजून फक्त 1 वर्ष विचारू नका. आणि आज सकाळी सहज म्हणलं मला अजून 1 वर्ष विचारू नका, मी कुठे चाललोय, काय करतोय, काय नाही. मला फक्त पळू द्या म्हणलं 1 वर्ष. ते म्हणे तुझी 1 वर्ष काही संपत नाहीत. मी म्हणलं नाही, हा 1 वर्ष खूप रात्रंदिवस मेहनत करणार आहे. गाईज, मी सगळ्या गोल्ड डायरेक्टरला पण सांगेल, जानेवारीपासून माझ्या ऑफलाईन मीटिंग मी स्वतः, राजेश सर असतील, स्वाती मॅडम असतील, कीर्ती स्वतः असेल, समिता मॅडम असतील, सगळ्यांना मी फील्डवर होतो. कुणाला सोडणार ना, सोयेंगे ना सोने देंगे, ही कंपनीची सगळ्यात मोठी टॅगलाईन आहे. मी कुणाला सोडणार नाही, खरं सांगतो म्हणजे. मी कीर्तीला पण सांगितलं, समिता मॅडमलाही सांगितलेलं आहे, सगळ्यांना फील्डवर उतरायचं आहे. या वर्षी तलवारी, हत्यार भित्यार, तलवारी म्हणजे ज्वेलरी, साड्या वगैरे घेऊन होतात, तलवार आपली ती आहे. हे सगळे घेऊन फील्डवर उतरायचंय. हे वर्ष एवढं मेहनत करायचं, एवढं मेहनत करायचं की 2026 मध्ये आहे ना, असं लोकांनी तुम्हाला मी तरी खरं जाऊ का, मला ते परत एकदा, मी राय सरांना काल तेच म्हटलं, सर म्हटलं मला परत एकदा त्या ठिकाणी जायचंय जिथून मी सुरुवात केली ती. ते म्हणजे कुठे? सर जिथं खायला काही मिळत नाही, नुसतं पळणंच आहे. गाडी चालताना वडापाव खाणं आणि फक्त मिटिंग घेणं, नुसतं पळणं. सकाळी एक मिटिंग, दुपारी एक मिटिंग, रात्री एक मिटिंग, येण्यासारखं पळणं. राय सर म्हणे सर चाललं आपण परत एकदा करू. मी खरं सांगतो, आम्ही 1 जानेवारी पासून ह्या सगळ्यासाठी परत एकदा त्याच ताकदीने उतरणार आहे. आणि तुमच्या सगळ्यांसाठी खूप सारे गुड न्यूज आहेत. थोडासा जर मागच्या वर्षभराचं तुम्हाला सगळ्यांना पण मला सांगायला आवडेल. मागच्या वर्षभरामध्ये जी कंपनीची ग्रोथ आहे ती 300% आपण मागच्या वर्षभरामध्ये अचीव करू शकलो. 300% ग्रोथ गाईज. इंडस्ट्रीमध्ये कुणा, असं म्हणणं कुणाच्याच बापाला नाही जमलं, पण तसं नाही म्हणणार, कुणालाच नाही जमलं असं मला म्हणायचं होतं. आणि ते बापाला नाही जमलं ते माझ्या मनातला प्रश्न आहे, मनात आहेत, मनात होतो मनात. त्यामुळे त्याच्यावरती ऑब्जेक्शन कोणी नाही घेऊ शकत. पण कोणीच नाही करू शकलं काही. 300% ग्रोथ ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आपली ठरली. 5,000 डिस्ट्रीब्युटर वरून आपण डायरेक्टली 15,000चा डिस्ट्रीब्युटर बेस आपला पूर्ण केलाय. 19 मेगा स्टोर मागच्या वर्षभरापूर्वी 10 नोव्हेंबर 2024 ला होते. 2025च्या 10 नोव्हेंबरला आपले 63 मेगा स्टोर असतील, आहेत सध्या. होम शॉपी म्हणजे जे पूर्वीचे मिनी स्टोर होते, जे जवळपास 110 होते, आज होम शॉपीचा आकडा जवळपास 450 पेक्षाही जास्त होम शॉपी आपल्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत. सिल्वर डायरेक्टर जर बघितला, 119 सिल्वर डायरेक्टर 2024 मध्ये होते. आज सिल्वर डायरेक्टर 353 सिल्वर डायरेक्टर आपल्या प्रत्युषमध्ये आता काम करतायत. गोल्ड डायरेक्टरचा आकडा जर बघितला तर जवळपास 36 गोल्ड डायरेक्टर 2024 मध्ये होते. आणि 2025 मध्ये 106 गोल्ड डायरेक्टर आपल्या प्रत्युषमध्ये आता ऍक्टिव्हली काम करत आहेत. स्टार डायरेक्टर जर बघितलं तर 7 स्टार वरून डायरेक्टली 15 स्टार डायरेक्टर आहेत. आणि आपल्या सगळ्यांचे एक लाडके डायमंड सुद्धा ह्या वर्षी आपल्या सगळ्यांमध्ये आहेत. सो हे खूप मोठी अचिव्हमेंट आहे गाईज आपली 2025ची. कुठे ना कुठे स्वप्न पूर्ण होत आहेत, फक्त स्वप्न बघितलं पाहिजे. आणि आता एक स्वप्न आम्ही परत एकदा बघितलंय. कारण स्वप्न नाही बघणार तो पण मजा नाही येणार आयुष्यामध्ये. आता ह्या वर्षी आम्ही हे स्वप्न बघितले गाईज.
2026च्या 10 नोव्हेंबर पर्यंत कंपनीचा जो डिस्ट्रीब्युटर बेस असेल तो जवळपास 45,000 लोकांचा असेल. म्हणजे आपल्या प्रत्युष परिवारामध्ये 45,000 परिवार काम करतील हे कंपनीचं टार्गेट आहे. आणि मला तुमच्या सगळ्यांवरती डोळे बंद करून विश्वास आहे, कारण तुम्ही आत्ता मीटिंग जर 1 तास नॉन स्टॉप जर 1,500 लोक ऐकतायत ना, तर मी तुम्हाला सांगतो की आपण 45,000 लोकांपर्यंत जाणार आहे. आणि हे 45,000 लोकांपर्यंत जाण्यासाठी मी असेल, कीर्ती, राजेश सर, स्वाती मॅडम, दीपाली मॅडम, खरात मॅडम, करपे मॅडम, सगळी टीम, आम्ही मॅक्झिमम तुमच्यासाठी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी घेऊन येणार आहेत. आमच्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आम्ही तुमच्यासाठी मॅक्झिमम घेऊन येणार आहेत, ऑफलाईन ऑनलाईन दोन्हीमध्ये. त्यासोबत स्टोअरचं टार्गेट आहे 150 स्टोअर पुढच्या वर्षभरामध्ये आपण क्रॉस केले असतील महाराष्ट्रामध्ये. तो एक मॉल आपला पूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल. सिल्वरचं टार्गेट आहे आपलं 1,000, 350 वरून 1,000 सिल्वर डायरेक्टर पर्यंत जाणं हे आपलं लक्ष आहे. गोल्ड डायरेक्टरचा आकडा हा 300 वरती असेल आणि स्टार डायरेक्टरचा आकडा हा जवळपास 40 वरती असेल. गाईज, हे बरेच स्वप्न घेऊन प्रत्युष रिटेल्स या वर्षी उतरत आहे. खूप मोठे प्लॅनिंग तुमच्यासाठी कंपनीने घेऊन आलेलं आहे आणि नक्कीच सगळ्या गोष्टी पूर्ण होणार आहेत. लास्ट बट नॉट लिस्ट मी एवढंच सांगेल, लकी ड्रॉ सुद्धा कंपनीने अनाऊन्स केलंय. लकी ड्रॉ ची लिस्ट ग्रुपवरती मी नक्कीच टाकेल. जे काही कंपनीकडे पेंडिंग होतं ते कंपनीनं सगळ्यांचं सगळं क्लिअर केलेलं आहे. 1 डिसेंबर पर्यंत सगळ्या लकी विनर्सचे जे काही ठरलेलं आहे ते सगळं डिस्ट्रीब्यूट होईल 1 डिसेंबर 2025 पर्यंत. म्हणजे कंपनीच्या पॉलिसीनुसार 1 महिन्यामध्ये कंपनी सगळ्या गोष्टी, तुमचे जे काही लकी ड्रॉचे विनर्स आहेत ते सगळ्या गोष्टी देतील. आनंद या गोष्टीचा आहे की लॅपटॉप, मोबाईल जे आहे 1200 मेगा स्टोअरला लागलेला आहे. लॅपटॉप 1200 मेगा स्टोअरला लागलेला आहे. आणि ज्युपिटर, ज्युपिटर सांगणं मला खरंच कठीण झालंय. आणि सांगायचं म्हटलं तरी एक बोंब, नाही सांगितलं तरी एक बोंब आहे. पण खरंच सांगण्यासाठी आनंद वाटतो की ज्युपिटर ही उदगीर स्टोअरला लागलेली आहे. काही जण म्हणत "सर, उदगीरला कसं काय लागली?" शेवटी मन आहे. दिल तो बच्चा आहे जी, बच्चा आहे तो कच्चा आहे जी. म्हणजे बच्चा दिलेच कच्चा असतं ना. काही लोक, त्यामुळं त्याचा लाईव्ह व्हिडिओ ऑलरेडी इंस्टाग्रामला आहे. आणि ही सगळी जी पुण्य आहे ती शौर्यमुळे आहे. कारण शौर्यनं बरोबर ते हात असं मध्ये घातला, असं तिनं हलवलं आणि त्यातनं बरोबर एक चिठ्ठी काढली. आणि त्यात ती लागली ज्युपिटर. आपल्या सोनाली अचमारे मॅम ज्या उदगीरच्या गोल्ड डायरेक्टर आहेत, 135 बिल गाईज त्यांनी केले होते लकी ड्रॉ मध्ये. सॉरी, 1,35,000चा टर्नओव्हर त्यांनी लकी ड्रॉ मध्ये केला होता. आणि 1,35,000 त्यांनी त्यांचे कस्टमर्सचा केला होता. आणि त्यांनी एक वाक्य खूप भारी वापरलं की माझ्या मेहनतीचं फळ मला मिळालं. गाईज, मी तुम्हाला सांगतो परत, विश्वास ठेवा देवावरती. अक्षरशः त्यांनी, तुम्हाला सांगतो, प्रत्येक चिठ्ठी टाकताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, असं करून एक एक चिठ्ठ्या टाकल्या होत्या. आणि ते त्यांचं लक म्हणा किंवा त्यांची मेहनत म्हणा ते त्यांना मिळाली. राणी हवालदार मॅम जे खूप डेडिकेशनने आज काम करतात प्रत्युषमध्ये. राणी मॅडमबद्दल आम्ही सगळे खूप खुश आहेत, कारण एका गरजू व्यक्तीला ती गोष्ट मिळणं गरजेचं होतं जी त्यांना मिळाली. आणि मोबाईल सुद्धा आहे आमच्या ज्या एक महानंदा मॅडम आहेत बार्शीवरून, त्या सुद्धा खूप छान काम करतात, त्यांना मिळाली. सो गाईज, खूप छान पद्धतीने या सगळ्या गोष्टी कंपनीने दिलेल्या आहेत. 12 पर्स आहेत, त्या पर्सचे नाव घेणं शक्य नाही. कारण 12 पर्स आले तर परत होम शॉपवाले म्हणतील आमचं नाव घ्या, होम शॉपी झाले की लगेच मागचे लकी ड्रॉ येतील. वेळेचं बंधन आहे. बट लास्ट बट नॉट लिस्ट मी सगळ्यांना एवढंच सांगेल, हा वर्ष प्रामाणिकपणे काम करायचं आहे. जर कोणी निगेटिव्ह बोलत असेल, त्याला काही उलटं बोलू नका. त्याला एक फक्त स्माइल द्या, कोणीही असू द्या. कोणी जरी, जर प्रोडक्ट बद्दल, कंपनी बद्दल, मॅनेजमेंट बद्दल, लीडर बद्दल, कोणत्याही तुमच्या अपलाईननं जरी निगेटिव्ह बोललं ना काही, त्याला फक्त थँक्यू सो मच म्हणायचं. कारण एक लक्षात ठेवा, अं, पाय खेचणारे आपल्या जवळचेच असतात, हे विसरायला कधीच विसरू नका. कदाचित तुमच्या अपलाईन डाऊनलाईन मध्ये पण अशा गोष्टी घडू शकतात की कोणीतरी आपल्या जवळच निगेटिव्ह बोलू शकतं. उद्या मी जर निगेटिव्ह बोललो ना, मला फक्त स्माइल द्या, "सर, तुम्ही नका आम्हाला सांगा, आम्हाला माहिती आहे प्रत्युष कसं आहे." डायरेक्ट हेच बोलायचं मला सुद्धा. म्हणजे मी जरी बोललं तर मी क्लिअर कट सांगतो. नसा नसात प्रत्युष घुसलं पाहिजे. आणि कुठलीही व्यक्ती जर प्रत्युष प्रती, मॅनेजमेंट प्रती, प्रोडक्ट प्रती काही गोष्टी जर निगेटिव्ह चर्चा करत असेल, तिथं तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांना गोडीमध्ये स्माइल देऊन निघून जा आणि तुमच्या सक्सेसमधनं त्यांना उत्तर द्या. राईट. सो सगळ्यांनी खूप छान काम करा. भेटूया लवकर नवीन प्रेझेंटेशन, नवीन बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मीटिंग घेऊन. न्यू प्रेझेंटेशन ऑलमोस्ट आमचा रेडी आहे. आणि आता बिझनेस ऑपॉर्च्युनिटीमध्ये मजा येणार आहे. स्वतः ऑफर काय आहेत? मी तेच म्हणजे पब्लिक का कमी होईना गेलं, किती वेळ झाला माझ्या मनात डोक्यात एकच प्रश्न चालू आहे. इकडे जवळपास 550 लोक आहेत, तिकडे 917 लोक आहेत.
मी म्हणतो किती वेळ झालं, मी मीटिंग खेचतोय खेचतोय, 10:15 वाजायला पण लोक का कमी होत नाहीयेत. नंतर लक्षात आलं ऑफर सांगितली नाही अजून मी. सो यावर्षी आता जी ऑफर कंपनीने तुमच्या सगळ्यांसाठी दिलेली ऑफर खूप खास आहेत. खूप खास ऑफर आहेत. सध्या मी फक्त तुम्हाला एकच ऑफर डिस्ट्रीब्युटरसाठी जी आहे ती अनाऊन्स करणार आहे. बाकी काही ऑफर्स आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येणार आहेत, पण त्याच्यासाठी थोडासा वेळ लागेल. 15 तारखेपर्यंत आम्ही नवीन काही ऑफर आमच्या डिस्ट्रीब्युटरसाठी आपल्या घेऊन येणार आहेत. आता एक कंपनीने काही ऑफर दिलेली आहे डिस्ट्रीब्युटरसाठी. ती ऑफर म्हणजे काय, तर तुम्ही जे काही मेगा स्टोअरला ऑनलाईन ऑर्डर टाकता किंवा ऑफलाईन ऑर्डर टाकता, तुम्ही मेगा स्टोअरला जे काही ऑनलाईन किंवा ऑफलाईन ऑर्डर करता, तुमचं टोटल जे पर्चेसिंग आहे, तुमचे जे ऑर्डर्स आहेत, त्या मिनिमम 30 ऑर्डर किंवा 30,000 रुपयाची तुमच्या टोटल ऑर्डर झाल्या पाहिजेत. ऑनलाईन असो या ऑफलाईन असो, पूर्ण महिन्याभरामध्ये झाल्या तरी चालतील. आता ही व्हॅलिडिटी कधीपर्यंत असणार आहे? ही व्हॅलिडिटी असणार आहे 31 डिसेंबर 2025 पर्यंत. म्हणजे सॉरी, 30 डिसेंबर पर्यंत ही ऑफर असणार आहे. 30 डिसेंबर पर्यंत तुम्हाला 30,000 रुपयाची ऑनलाईन ऑर्डर प्लेस करायची. तुम्ही ऑनलाईन करा, ऑफलाईन करा. आता यात असा पण प्रश्न येऊ शकतो, सर मी होम शॉपी घेतली तर काय? होम शॉपी जर घेतलात तर मेगा स्टोअर कडून तुम्हाला 20% डिस्काउंट मिळणार आहे, जे होम शॉपीचं आहे ते. प्लस कंपनीकडून तुम्हाला त्याच्यावरती ॲडिशनल फिक्स पेमेंट कंपनी त्याच्यामध्ये देणार आहे, ते म्हणजे 3,000 रुपये. म्हणजे ह्या महिन्याची कंपनीची एक सगळ्यात खास ऑफर तुमच्यासाठी घेऊन येतोय आम्ही. ती म्हणजे 30,000 रुपयाची तुमची टोटल ऑर्डर झाल्या पाहिजेत. याच्यावरती तुम्हाला मेगा स्टोअर कडून प्रत्येक ऑर्डरला 10% डिस्काउंट तर मिळणारच आहे, जो ऑफिशियली कंपनीकडून मिळतो तो. प्लस प्लस जेव्हा तुमची ह्या 30 डिसेंबर पर्यंत 30 ऑर्डर पूर्ण झाल्या किंवा 30,000 रुपयाचं तुमचं प्रोडक्ट सेलिंग झालं, तर तुम्हाला 3,000 रुपये कॅश मध्ये तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणार आहेत. सो गाईज, एक विचार करा, तुम्ही जर 30,000 रुपयाची ऑर्डर प्लेस करता तर 10% मेगा स्टोअर कडनं मिळतात म्हणजे 3,000 रुपये, राईट. 10% कंपनीकडून मिळतात म्हणजे 3,000 रुपये. तुमचं टोटल प्रॉफिट किती झालं? 6,000 रुपये, बरोबर आहे. प्लस तुम्ही काही ना काही डिस्ट्रीब्यूट, तुम्ही आहे त्या रेटला जर विकत नाही, पुढे 50-100 10% जर वाढून विकत असाल प्रोडक्टला, ते 10,000 रुपये म्हटलं तरी 30,000चे 10% 3,000 परत ते झाले. म्हणजे ऑन अन ॲव्हरेज या ऑफरमध्ये प्रत्येक डिस्ट्रीब्युटर 8,000 ते 9,000 रुपये कमीत कमी इन्कम घेऊ शकतो. रुपाली मॅडमनी खूप छान प्रश्न विचारलाय. ऑर्डर शॉप वेगवेगळ्या शॉपला ऑर्डर केली तर चालेल का? येस, तुम्ही कोणत्याही शॉपवरून ऑर्डर प्लेस करू शकता. तुम्हाला फक्त तुम्ही जेवढे ऑर्डर प्लेस करणार आहेत तुमचे बिल तुम्हाला सांभाळून ठेवायचे. तुमचे बिल तुम्हाला सांभाळून ठेवायचे आणि त्या बिलावरती मेगा स्टोअरवाल्यांचा शिक्का असणं कंपल्सरी आहे. 10% स्टोअर ऑफर्स प्लस 10% प्राइस देणार का? मॅडम, मेगा स्टोअरवाले तुम्हाला फक्त 10% डिस्काउंट करून देणारच, त्यासोबत कंपनी तुम्हाला 3,000 रुपये एक्स्ट्रा देणार जेव्हा तुमची ही ऑफर अचीव होईल तेव्हा. अजून काही क्वेश्चन असतील तर ऑफर रिगार्डिंग विचारू शकता. आहेत काही क्वेश्चन? ही ऑफर फक्त सध्या रिसेलिंग मॉडेलसाठी आहे. बाकी डिस्ट्रीब्युटर नेटवर्क मॉडेलसाठी कंपनी 15 तारखेला रात्री 9 वाजता कंपनी हा ऑफर अनाऊन्स करेल. बिल कसे समजणार? मेगास्ट्रोवाले तुम्हाला बिल देतील. मेगास्ट्रोवाले तुम्हाला बिल देतील. होम शॉपी, होम शॉपीलाही ऑफर असणार आहे. होम शॉपीला 20% डिस्काउंट मिळणार. म्हणजे जर तुम्ही 30,000चा खरेदी करता तर 30,000च्या खरेदीवरती तुम्हाला पेमेंट करताना मेगा स्टोअरला किंवा मेगा स्टोअर कडून तुम्हाला 6,000 रुपयाचे प्रोडक्ट फ्रीमध्ये घ्यायचे आहेत. 30,000 रुपये पे करताय, 6,000 रुपयाचे प्रोडक्ट घेताय, प्लस 3,000 रुपये कंपनीकडनं कॅश मिळते. म्हणजे जर सरासरी जर बघितलं तर तुम्ही 30,000 दिल्यानंतर तुम्हाला 3,000 कंपनी रिटर्न करते म्हटलं तरी एक सरासरी तुम्हाला 27,000च पे करायचे आहेत. आणि 27,000 पे करून तुम्हाला 36,000चा माल मिळणार आहे. होम शॉपीसाठी खूप धनक्यात ही ऑफर आहे बरं का. खूप धनक्यात ऑफर आहे. म्हणजे 27,000 रुपये पे करून तुम्हाला 36,000 रुपये डीपीचा माल मिळणार आहे. ही ऑफर डेट आजपासून कन्सिडर होईल. ही ऑफर आजपासून कन्सिडर होईल, काही हरकत नाही. आणि 1,599चं सबस्क्रिप्शन कंपनीने ऑलरेडी बंद केलेलं आहे. 1,999चं सबस्क्रिप्शन आता चालू आहे.
फक्त त्याची जी ऑफर आहे ती तुम्हाला 1 तारखेला 15 तारखेला डिक्लेअर होईल. ठीक आहे. सो आय होप तुमचे प्रश्न थांबत नाहीत. सगळ्यांचे खूप प्रश्न आहेत. राईट. सो माझ्याकडनं सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूया 9 नोव्हेंबर 2026ला, म्हणजे ऑफलाईन मीटिंग इव्हेंटसाठी. परत एकदा ऐतिहासिक इव्हेंट आपण 9 नोव्हेंबर 2026ला 2 दिवसाचाच इव्हेंट करणार आहेत. त्याचे जे काही प्लॅन्स असतील ते त्या वेळेला मिळतील. पण तयारी लागा, पुढच्या वर्षीचा इव्हेंट कोणी मिस नाही करणार. आणि परत एकदा रेकॉर्ड ब्रेकिंग इव्हेंट नेक्स्ट इयर आपण सगळे मिळून करूया. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. विश यू ऑल द बेस्ट. सगळ्यांनी खूप छान काम करा आणि आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.